तर मुलांनो, काल तुम्हाला इलेक्ट्रिकल सिम्बॉल हे प्रकरण प्रस्तावनेमध्ये व्हॉइस कॉलद्वारे थोडीफार प्रस्तावना केलेली आहे आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की सिम्बॉल म्हणजे काय. आपल्याला हे सिम्बॉल हे प्रकरण इलेक्ट्रिकल वायरिंग या विषयामधलं पेपर पहिला आपला इलेक्ट्रिकल वायरिंग, त्याचा कोड आहे FA. यामधलं आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटी हे प्रकरण संपलेलं आहे आणि दुसरं प्रकरण जे आहे, दुसरं प्रकरण इलेक्ट्रिकल कॉमन टूल्स अँड सिम्बॉल्स. प्रकरणाचं नाव काय? इलेक्ट्रिकल कॉमन टूल्स अँड सिम्बॉल्स. म्हणजे इलेक्ट्रिकलची वेगवेगळी हत्यारे आणि चिन्ह इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट करत असताना, इलेक्ट्रिकलची वेगवेगळी कामं करत असताना आपल्याला इलेक्ट्रिकल हत्याराचा उपयोग करावा लागतो. त्यामध्ये पक्कड आहे, स्क्रूड्रायव्हर आहे किंवा नोज प्लायर आहे. ते नोज प्लायर म्हणतो आपण, पकडला सुद्धा आपण प्लायर म्हणतो, कॉम्बिनेशन प्लायर म्हणतो, हातोडीला हॅमर म्हणतो, करवत असेल त्याला सॉ म्हणतो, किंवा आणखी छन्नी असेल त्याला चिझल म्हणतो, हेक्सॉ असेल त्याला आपण हेक्सॉ ब्लेड किंवा फ्रेम म्हणतो, किंवा वेगवेगळ्या प्रकारची अनेक इलेक्ट्रिकल हत्यारं आहेत. इलेक्ट्रिकल कॉमन टूल्स म्हणतो आपण त्याला. टूल्स हत्यारं ज्याद्वारे आपण इलेक्ट्रिकलची कामं करतो. टेस्टर आहे, स्क्रूड्रायव्हर आहे, त्याला पक्कड म्हणलेलं आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या हातोड्या आहेत किंवा चिझल्स आहेत. ते असे कॉमन टूल्स आणि सिम्बॉल्स. सिम्बॉल्स म्हणजे चिन्ह. तुम्हाला मी काल सांगितलेले, रोडने प्रवास करताना प्रत्येक बोर्डावरती संध्याकाळी चिन्ह असतं. रोड जर असा क्रॉस असेल तर क्रॉसचं चिन्ह दाखवलं जातं. म्हणजे ड्रायव्हर काय होतो, शहाणा होतो की पुढं वळण आहे, सावकाश जायला पाहिजे. पुढं शाळा असेल तर मुलांचं दप्तर घेऊन चिन्ह काढलं असतं. म्हणजे याचा अर्थ काय, शाळा आहे. पुढं स्पीड ब्रेकर असेल तर स्पीड ब्रेकरची चिन्ह काढलेली असतात आणि स्पीड ब्रेकर तुम्हाला लक्षात येतं की 200 मीटर वरती स्पीड ब्रेकर आहे. तसं आपण इलेक्ट्रिकल कार्यशाळेमध्ये गेल्यानंतर किंवा इलेक्ट्रिकलच्या एखाद्या कंपनीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे चिन्हांद्वारे तुम्हाला संबोधित केलं असतं, सांगितलं असतं की ह्या ठिकाणी धोका आहे, या ठिकाणी हे चिन्ह आहे, एवढं व्होल्टेज आहे. डेंजर असं चिन्ह दिलं असतं माणसाचं, धोका म्हणून दिलं असतं. चिन्हाद्वारे आपल्याला कळतं की या ठिकाणी अमुक आहे. या ठिकाणी असं लाईट केलं असतं. तुम्ही रोडनं जात असताना जर मोठी लाईन वरून गेली असेल, टावर लाईन गेली असेल आणि थोडी ती जवळ असेल तर तिथे एक असं विजेचं चिन्ह दिलेलं आहे. तर त्या ड्रायव्हरला कळलं पाहिजे की वरी इलेक्ट्रिसिटीची लाईट आहे, सांभाळून गेलं पाहिजे. किंवा आपल्याला आता इलेक्ट्रिकल कॉमन सिम्बॉल्स सुरुवातीला घ्यायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, या टूल्स पैकी अगोदर आपल्याला हे सिम्बॉल्स शिकायचे. सिम्बॉल म्हणजे चिन्ह. या सिम्बॉल कशासाठी शिकायचं, तर सिम्बॉल्सद्वारे तुम्हाला वेगवेगळे प्लॅन जे असतात. आपल्याला एखाद्या छोटं तुम्हाला प्लॅन सांगतो, हे घर आहे आणि एक 2 रूमचं घर किंवा 4 रूमचं घर आहे, याच्यामध्ये आपल्याला लाईट फिटिंग करायची आहे. आपण लगेच मार्केटमध्ये जातो, लगेच पाईप आणतो, लगेच पाईप चिटकवून मध्ये वायर वरून लाईट फिटिंग करतो, असं नाहीये. या 4 रूमच्या घराचा अगोदर काय करावा लागतो, प्लॅन तयार करायला लागतो, डायग्राम तयार करावा लागतो. आणि तो डायग्राम आपल्यापेक्षा हुशार जो इंजिनियर असतो त्यांच्याकडून तयार करून घ्यावा लागतो किंवा त्यांच्याकडून अप्रूव्ह करून घ्यावा लागतो. बाबा हे डायग्राम केलेला बरोबर आहे का. किंवा आपण जर कामगार असेल, आपण जर इलेक्ट्रिशियन असेल तर आपल्याला वरचा आपल्या माणूस काय करतो, आपल्याला लाईट फिटिंग साठी या 4 घरासाठी एक डायग्राम तयार करून देतो. त्यावरती काय लिहिलेलं नसतं. तुम्हाला 4 रूम काढले असतात आणि प्रत्येक रूम मध्ये इलेक्ट्रिकल फिटिंग कशी करायची आणि त्या फिटिंग मध्ये तुम्हाला रूम मध्ये किती बल्ब बसवायचे, किती फॅन बसवायचा आहे,
बोर्ड कुठे बसवायचा आहे, बोर्डावरती किती स्विच बसवायचे आहेत, किती सॉकेट बसवायचे आहेत, किंवा रेग्युलेटर बसवायचा आहे, हॉल असेल टीव्ही साठी कुठं बोर्ड तुम्हाला बसवायचा आहे, त्या बोर्डावरती किती पॉवर प्लग काढायचे आहेत, किंवा किटकेट कुठं बसवायचं आहे, एमसीबी कुठं बसवायचं आहे, एलसीबी कुठं बसवायचं आहे, हे प्रत्यक्ष एलसीबी एमसीबी किंवा स्विचेस काढून दाखवत नाही, तर त्यांची चिन्ह काढलेली असतात. एक मेन बोर्ड बसवायचा आहे घरामध्ये, त्या बोर्डाचं वेगळं चिन्ह असतं. त्यावरती 3 किटकेट बसवायचे, त्या किटकेटचे वेगळे चिन्ह असतात. आणि या चिन्हांद्वारे तुमच्या त्या पूर्ण लाईट फिटिंगचा डायग्राम तयार केला जातो. डायग्रामचं वाचन करता आलं पाहिजे. डायग्रामचं वाचन कधी करता येतं, तर सिम्बॉलची ओळख झाली पाहिजे. सिम्बॉल कशाला काय म्हणतात? स्विच आहे आपला, हा बल्ब आहे, या बल्बासाठी एक वेगळं चिन्ह आहे. ते स्विच आहे, त्या स्विच साठी वेगळं चिन्ह आहे. त्यावरती बोर्ड आहे, बोर्डासाठी वेगळं चिन्ह आहे. त्याच्यावरती सॉकेट आहे, सॉकेट साठी वेगळं चिन्ह आहे. किंवा हा फॅन आहे, फॅन साठी वेगळं चिन्ह आहे. किंवा टीव्ही बसवायचा आहे, टीव्ही साठी वेगळं चिन्ह आहे. तुम्हाला कूलर बसवायचा आहे, फॅन बसवायचा असेल, तर रूम मध्ये तुम्हाला त्या आकृतीवरती फॅन टीव्ही असं लिहायचं नाही, तर चिन्हांद्वारे आपल्याला आता डायग्राम किंवा आपल्याला फिगर्स, आपल्याला प्लॅन तयार लागतो. आणि तो प्लॅन जर आपल्या एखाद्या व्यक्तीनं, हुशार व्यक्तीनं, इंजिनियर व्यक्तीनं, इलेक्ट्रिकलच्या तज्ञ माणसानं जर आपल्याला दिला, तर आपल्याला त्याचं वाचन करता आलं पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे इथं 4 रूम आहेत, पहिल्या रूम मध्ये एक बोर्ड आहे, त्यावरती 4 स्विच बसवायचे, 2 किटकेट बसवायचे आहे, एक डीपी बसवायचे आहे, इंडिकेटर बसवायचे. लिहिलेलं असतं, चिन्हांद्वारे सांगितलं असतं. जसं असं घरचा प्रोजेक्ट त्याने आपल्याला लाईट फिटिंगचा दिला आणि तो आपल्याला वाचता येण्यासाठी सिम्बॉलची आवश्यकता आहे. सिम्बॉल, या सिम्बॉलचा काय अर्थ आहे, या रूम मध्ये काय काय बसवायचं आहे, सिम्बॉलद्वारे दाखवलं जातं. त्यावरून तुम्हाला ते काम करता येतं. कमी अंतरामध्ये, एवढ्या एका पेजवरती, एका आकृतीद्वारे तुम्हाला एका 4 रूमच्या बिल्डिंगचा पूर्ण डायग्राम दाखवला जातो, काढता येतो. हा जरा छोटा, अशा अनेक बिल्डिंगचं लाईट फिटिंग असेल, असा फार मोठा प्रोजेक्ट असेल, तसे प्रोजेक्ट तुम्हाला साध्या आकृतीद्वारे सिम्बॉलचा उपयोग करून तुम्हाला ते स्टडी करता येतं, रिप्रेझेंट करता येतं, दाखवता येतं. तर यासाठी सिम्बॉलची गरज आहे. इलेक्ट्रिकल वर्कशॉपमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी धोके असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या मोटर तिथं बसवलेले असतात, वेगवेगळे यंत्र असतात, वेगवेगळ्या प्रकारचा सप्लाय त्या ठिकाणी असतो. तो तुम्हाला बघितलं कीच माहिती व्हावा म्हणून त्या ठिकाणी सिम्बॉलचे बोर्ड असतात. आपल्या शेतामधून किंवा गावामधून एखादी मोठी लाईन गेली असेल, त्याला HT म्हणतो, हॉट लाईन म्हणतो आपण. त्या पोलवरती एक सिम्बॉल आहे धोक्याचं, त्यानं सांगितलं इथं हॉट लाईन आहे, याला हात लावू नका. त्या चिन्ह बघितलं आपल्याला कळत असतं. तसं आपल्या कंपनीमध्ये आपण गेल्यानंतर, इलेक्ट्रिकलच्या कंपनी आपण पाहणीसाठी गेल्यानंतर, किंवा आपल्याला माहित नाहीये, तर त्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सिम्बॉलद्वारे इंडिकेट केलं जातं. साधा असा बाण दाखवला तर आपण काय म्हणतो, इकडं जा, उस्मानाबाद इकडं आहे, तुळजापूर इकडं आहे. सांगितलं का कोण? बाणाद्वारे कळतं आपल्याला. बाण सांगितला, नुसतं उस्मानाबाद लिहिलं, पुढे बघितलं बोर्डावर उस्मानाबाद तुळजापूर बेंबळी असं लिहिलंय, पण इकडं बाण नाही, इकडं नाही, काहीच नाही. काय करणार आहे माणसाला? उस्मानाबाद इकडं आहे का इकडे आहे? चिन्हांद्वारे माहीत झालं. तसं काय होतं, आपल्या कंपनीमध्ये आपण गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह तुम्हाला तिथं दाखवली जातात, इंडिकेट केली जातात. आणि त्या चिन्हामुळे द्वारे आपल्याला ज्ञात होतं, माहीत होतं, अमुक ठिकाणी धोका आहे, अमुक ठिकाणी हे यंत्र बसवलेलं आहे,
अमुक ठिकाणी इतका सप्लाय आहे, अमुक ठिकाणी इथं जायचं नाही, अशा प्रकारची सूचना चिन्हांद्वारे दिली जाते. जसं आपल्याला मोटरसायकलचं लायसन काढत असताना आरटीओ आपली परीक्षा घेतो आणि वेगवेगळे चिन्ह दाखवतो बोर्डावरती आणि हे कशाचं चिन्ह आहे असं विचारत असतो, तसं आपण इलेक्ट्रिशियन किंवा वायरमनची परीक्षा देत असताना, त्याचं आपल्याला लायसन काढत असताना आपण सुद्धा आपली त्याची परीक्षा घेतली जाते आणि वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल तुम्हाला दिले जातात त्या परीक्षेमध्ये आणि त्या सिम्बॉल तुम्हाला त्याचे नावं माहीत पाहिजे असतात. म्हणून या दुसऱ्या प्रकरणामध्ये या सिम्बॉलचा अभ्यास ठेवलेला आहे. जवळजवळ आपल्याला 200-300 सिम्बॉल्स मी देणार आहे आणि ते सिम्बॉल इथं त्याचं नाव, पुढे त्याचे चिन्ह, इथं नाव, चिन्ह, इथं नाव, थोडे 4-2 सिम्बॉल मी तुम्हाला बोर्डावरती काढून दाखवणार आहे. बाकीचे सिम्बॉल्स मी तुम्हाला डायरेक्ट कॅमेऱ्यामध्ये दाखवतो किंवा तुम्हाला घरी नोट्सवर दाखवतो. प्रत्येकाने ते सिम्बॉल काय करायचे, प्रत्येक सिम्बॉल वाचायचा आणि त्याच्या पुढे काय आहे, कशी आकृती आहे हे बघायचं असतं. तुम्ही पुढे चालून इंजिनियर झालात, मोठे इंजिनियर झालात आणि तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला नोकरी लागलेली आहे, इलेक्ट्रिकल इंजिनियर. त्यावेळेस तुम्हाला सांगितले कंपनीवाल्याने आपल्याला अशीच एक कंपनी पलीकडच्या गावामध्ये टाकायची आहे. त्यावेळेस तुम्हाला सांगितलं प्लॅन तयार करा. प्लॅन तयार करा म्हणजे तुम्ही काय करणार, मोठे ड्रॉइंग पेपर घ्यायचं असतं आणि पेन्सिल, रबर, वेगवेगळ्या आपल्या साहित्याद्वारे तो फॅक्टरीचा प्लॅन आखायचा असतो. फॅक्टरीचं मेन ऑफिस कुठं, फॅक्टरीचं दुसरं ऑफिस कुठं, फॅक्टरीचे प्रोडक्शन ऑफिस कुठं, फॅक्टरीचा काय प्रोडक्शन करायचं आहे, मोटर तयार करायचे आहे, मोटरचे वेगवेगळे विभाग कुठं तयार करायचे, फिटिंग कुठं करायचं, नावं कुठं टाकायचं, वाइंडिंग कुठं करायचं, असा हा प्लॅन असतो. प्लॅन आणि ह्या प्लॅन मध्ये आपल्याला इलेक्ट्रिकलचे उपकरण कोणते कोणते बसवायचे आहेत हे नावं नाही टाकायचे, चिन्हांद्वारे दाखवायचं असतं. म्हणून या चिन्हांचा अभ्यास, कोणते इलेक्ट्रिकलचे मोठे मोठे प्रोजेक्ट टाकायचे असतील, मोठ्या मोठ्या कंपन्या टाकायच्या असतील, कंपन्याची लाईट फिटिंग करायची असेल तर तुम्हाला या सिम्बॉलचा अभ्यास असणं, सिम्बॉलद्वारे ते दाखवलं जातं. परळीला वीज तयार झाली आणि ती वीज आपल्या उस्मानाबादपर्यंत आणायची असेल तर तसा एक मॅप तयार राहतो, त्याला नकाशा म्हणतो आपण, डायग्राम म्हणतो. आणि हा डायग्राम आपला सिम्बॉलद्वारे दाखवायचा असतो. तर या वेगवेगळे प्रोजेक्ट रिप्रेझेंट करण्यासाठी, कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त अभ्यास करण्यासाठी, साध्या बारीक कागदावरती अभ्यास करण्यासाठी तुम्हाला सिम्बॉलचा उपयोग होत असतो. आलं लक्षात? ठीक आहे. तर मी वेगवेगळे सिम्बॉल्स काढतो, त्या सिम्बॉलचा अभ्यास आपण करूया. प्लेस हा नंबर, नेम सिम्बॉल, नेम आणि द सिम्बॉल. पहिला आहे आपल्याला डायरेक्ट करंट. डायरेक्ट करंट. दुसरं आहे पॉझिटिव्ह. तिसरं आहे निगेटिव्ह. चौथा आहे अल्टरनेटिंग करंट किंवा एसी करंट म्हणा, एसी करंट. पाचवं आहे डीसी करंट. सहावा आहे सिंगल फेज. सातवा आहे 3 फेज. आठवा आहे न्यूट्रल आणि 9वा क्रॉस वायर.
डीसी करंट आला तिथं डायरेक्ट करंट जेवढे आपली अजून कनेक्टेड वायर खालची नंतर दिसणार आहे तुम्हाला. तर तुम्हाला वेगवेगळे चिन्ह सुरुवातीला आपल्याला करंटचे दोन प्रकार आहेत सांगितलं. डायरेक्ट करंट आहे, डीसी करंट आणि एसी करंट म्हणतो. आपल्याला एका ठिकाणी आपल्याला डायरेक्ट करंट द्यायचं असेल आणि त्या ठिकाणी सांगायचं आहे डीसी करंट आहे, लिहायचं नाहीये, तर असे चिन्ह काढायचे. हे असं चिन्ह असेल ह्याला डायरेक्ट करंट इथं आहे असं समजायचं. तुम्हाला पॉझिटिव्ह म्हणतो आपण, पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणतो. हे अधिक चिन्ह काढतो याला पॉझिटिव्ह म्हणतात. हे असं काढलं की तुम्हाला हे पॉझिटिव्ह सप्लाय आहे किंवा पॉझिटिव्ह वायर आहे म्हणतो. हे असं चिन्ह काढलं निगेटिव्ह म्हणतो आपण, बरोबर आहे. साधा सिंपल आहे, सुरुवातीला थोडं सिंपल आहे. त्याच्यानंतर एसी करंट असो, वेव्ह असो, बदलणारा करंट आहे. हा इथं कमी जास्त होतो म्हणजे याचं चिन्ह कसं आहे, असं आहे. डीसी करंटचं चिन्ह असं आहे, एसी करंटचं चिन्ह असं आहे. हे डायरेक्ट करंट, एसी करंट सॉरी अल्टरनेटिंग करंट आपण म्हणतो याला, बदलणारा करंट. त्याच्यानंतर कनेक्टेड वायर एकमेकाला कनेक्ट झाली असेल असं, वेगळी नाही, असं क्रॉस झालं नाही, कनेक्ट झालेली आहे. तर असं इथं चिन्ह काढून त्याच्यामध्ये गोल करायचं असं. कनेक्टेड वायर म्हणजे जोडलेले आहेत एकमेकाला. आणि सिंगल फेज सप्लाय म्हणतो. सिंगल फेज सप्लाय, 3 फेज सप्लाय म्हणते का आपण. तसं सिंगल फेज सप्लाय असेल तर एक काढायचं, आडवी रेग मारायचं आणि असं एक थिटा काढून असं लांब ओढायचं, पूर्ण असं ओढायचं की असं. हे असं नाहीये इथल्या इथे मध्ये, हे नाही असं, हे असं. सिंगल फेज म्हणायचं याला. आता पुन्हा सिंगल फेज सप्लाय घ्यायची गरज नाही, असं लिहिलं सिंगल फेज म्हणायचं. हे असं लिहिलं 3 फेज, हे 3 फेज आहे. पुन्हा न्यूट्रल असेल, न्यूट्रल वायर असेल तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह काढा किंवा एन लिहा नुसतं, न्यूट्रलला एन लिहा. तर अशा प्रकारचे हे चिन्ह तुम्हाला पाठ झाले पाहिजे, तुम्हाला ओळख झाली पाहिजे. हे असं काढलं अल्टरनेटिंग करंट आहे, असं काढलं वायर क्रॉस झालेली आहे, चिटकलेले एकमेकाला, असं काढलं सिंगल फेज सप्लाय आहे, असं काढलं 3 फेज सप्लाय आहे, 3 फेज सप्लाय लिहिले इकडे, पाठ भाव पण लिहिलेले. आलं लक्षात. तर हे त्यानंतर आपल्याला क्रॉस वायरचं चिन्ह पुढे काढतो का खाली इकडं, क्रॉस वायर, क्रॉस वायर आणि अर्थिंग, अर्थ, फ्यूज, कॅट्रेज फ्यूज, कॅट्रेज फ्यूज म्हणजे वेगळा फ्यूज आहे तुम्हाला, रिवायरेबल आहे, रिवायरेबल. सिंगल पोल स्विच, टू वे स्विच, पुश
पुश बटन, लॅम्प म्हणून, लॅम्प म्हणजे तुमचा बल्ब, त्याला लॅम्प म्हणतात. तर फ्यूज फ्यूजचं चिन्ह असतं का, असे दोन काढायचे, त्याला असं क्रॉस करायचं आणि असं करायचं, त्याला फ्यूज म्हणायचं. कोणता? रिवायरेबल फ्यूज. पुन्हा हे चौकोन काढायचे, असं चौकोन काढून यामध्ये थोडं इथं डॉट द्यायचं आणि असं करायचं, ह्याला एक मिनिट क्रॉस वायर असेल तर ही वायर असं गेली तर हे असं, हे क्रॉस असं दाखवायचं, क्रॉस वायर गेली म्हणायचं, क्रॉस वायर. हे अर्थिंग आहे, पुढचा भाग आहे अर्थिंग. जेव्हा थोडासा असेल अर्थिंग. त्यानंतर फ्यूज इथं आलं का, फ्यूज, रिवायरेबल फ्यूज, कॅट्रेज फ्यूज, सिंगल पोल स्विच. आपल्या घरातला स्विच जो असतो त्याला सिंगल पोल स्विच म्हणतात. सिंगल पोल स्विच. टू वे स्विच, two-way switch, push button, पुश बटन. आणि आपला लॅम्प किंवा दिवा आपण ज्याला म्हणतो, असं काढा किंवा तर असं वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह तुम्हाला सांगितले. क्रॉस वायर, आपली पहिली एक वायर गेलेली आहे किंवा दुसरी वायर जाते बघा, कधी कधी एकावर एक त्यामध्ये असं दाखवायचं क्रॉस, एकमेकाला क्रॉस झाली इलेक्ट्रिकल वायर. आपल्याला अर्थिंग करायचे, कुठं अर्थिंग करायची असेल तर त्या ठिकाणी अर्थिंग केलेलं आहे किंवा अर्थिंग करावं लागतं असं चिन्ह दाखवायचं अर्थिंगचं. फ्यूजचं चिन्ह आहे, फ्यूज बसवायचं इथं, तर काही साधा फ्यूज, रिवायरेबल किटकॅट टाईप, हे काही असा फ्यूज दाखवायचा. तुम्हाला कॅट्रेज फ्यूज म्हणा, हे पुढे कळत तुम्हाला फ्यूजच्या प्रकारामध्ये येईल. हे कॅट्रेज फ्यूज असेल तर हा असा फ्यूज असतो. त्याच्यानंतर आपलं साधं स्विच आहे, सिंगल, असं केले की चालू, असं केले की बंद, त्याला काय म्हणायचं? वन वे म्हणतात, वन वे. किंवा दुसरं नाव काय? सिंगल पोल स्विच किंवा वन वे स्विच. काय असं दाबलं की चालू, असं दाबलं की बंद. एकच वे मार्ग आहे, वन वे, सिंगल पोल. आणि हे टू वे असतं, इकडं चालू पण होतं, इकडं बंद होतं, पुन्हा इकडेही बंद होतं, इकडे चालू होतं. जिनामध्ये असतो, जिना वायरिंगमध्ये पहिला माणूस आला, बटन दाबला, बल्ब लागतो, वरी गेला, दुसरं बटन दाबतं, लाईट खाली बंद होते. पुन्हा दुसरा माणूस जिन्यामध्ये आला, हे फ्यूज, हे स्विच असं बंद करतं, लाईट चालू होते. त्याला काय म्हणायचं? टू वे स्विच आहे हे, टू वे स्विच. पुश बटन, असं बेलचं बटन असतं, पुश ढकलाय, नुसतं दाबायचं तेव्हा चालू होते. घराची बेल वाजवत असताना आपण हात दाबला तर तेव्हा. स्टार्टरचं बटन दाबल्यावर स्टार्टर असतं बघा, विहिरीवरच्या मोटरला स्टार्टर असतं. स्टार्टरचं कोणतं बटन आहे ते? पुश बटन नाही, त्याला पुश बटन. हे पुश बटन दाबलं, हे दोन्ही चिटकते एकमेकाला, लाईट चालू होते. हात काढला, वरी उचल, पुश बटन म्हणायचं. आपल्या घरातला लॅम्प, त्याला बल्ब म्हणतो आपण, वेगळ्या प्रकारचे बल्ब, बल्बाचे चिन्ह असे काढायचे. तर अशा प्रकारे जवळजवळ आपल्याला 100 ते 150 चिन्ह आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहे. तुम्हाला प्रत्यक्ष चिन्हांचं जे नोट्स आहे ते मी पाठवणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही काय करायचं, या चिन्हांची ओळख पूर्ण तुम्हाला इथं मी देणार आहे. तर इथे जवळजवळ एक 17-18 चिन्ह झाले, बाकी चिन्ह तुम्हाला मी आता दाखवतो.